ते मात्र खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र त्यांचा देखील यथोचित मान सन्मान हृदयाच्या अंतःकरणापासून हा सन्मान सोहळा इथे मात्र पार पडतोय, आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप साहेब आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय करताना स्वराज समृद्धी चषक 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. एक महासंग्राम सोहळा आपल्या समोर एक वेगळी ऊर्जा घेऊन येणारा ही टुर्नामेंट आपण पाहतोय. चला यस पंच आपण विनंती असेल मॅच लगेच स्टार्ट करायची. तेजस पण या लगेच आणि या मनोज नक्कीच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जेसिका एंटरप्राइजेस, नक्कीच सामान्य श्रीधर धुळे साहेबांचा संघ इथे मात्र खेळताना पाहायला मिळतोय. करारताने बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला टीम अव्हेंजर्स ही फाईट करेल, त्यांच्या समोर इन ॲक्शन मध्ये दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि बघा एक एक एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही टीम्सला पाठवायचं विनंती असेल. दोन्ही टीम्सला विनंती एक एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवा समालोचन कक्षामध्ये विनंती असेल. यस श्रवण धुमाळे आपण देखील या आमच्या कॉम्बॉक्समध्ये विनंती असेल. खरं त्याने उभरते सितारा ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. श्रवण धुमाळे सर आपण या. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय दीपराजला. दीप पण ज्याची ओळख आहे कराताने एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे आणि सातत्याने अष्टपैलू खेळाडू कामगिरी आपल्याला पाहायला मिळते दीपच्या माध्यमातून. एक नक्कीच लेदर क्रिकेटचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच श्रवण धुमाळे नक्कीच इन्व्हाइट करेन मी तुम्हाला मायक्रोफोनवरती करत आणि आपली मॅच आहे तेच मायक्रोफोनवरती आपण यायचं आहे. थँक्यू सो मच. खूप चांगला आवाजाच्या जोरावर बदलापूर नगरीमध्ये आपल्या आवाजाची छाप नक्कीच सोडली आहे. पुढचा बॉल अगदी उडवलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना इथे मात्र झेल देखील ड्रॉप झालाय. आणि या बघता बघता या धावा देखील 4 मिळाल्यात. 1 बॉल आणि 6 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्यात. यस व्हाईट बॉल आहे, व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. अगदी जे प्रेक्षक वर्ग आहे आणि जे खेळाडू असेल त्यांना आपण पॅव्हेलियन नक्कीच निर्माण केलंय. आपण त्यामध्ये लगेचच स्थानापन्न व्हायचा प्रेक्षक वर्ग. टीमची टोटल 9 अंकावर जाऊन पोहोचले. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. यावेळेला हा बॉल चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन. इथे डॉट बॉल आलाय, कमबॅक करतोय गोलंदाज दीपराजला आपण पाहत आहे. यावेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पण बनूरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डर के मस्त से दस्तक देते हुए गेंद सीधा चेहरे के लिए हाल आहे. दर्जेदार षटकार आपण पाहत आहे. षटकाराची मोहर लागत असताना यावेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण करून द्यायचा प्रयत्न. बॅकअप आपण पाहत आहे. सातत्यानं फार चांगले बॅटिंग. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिसफिल्ड, त्याचं रूपांतर या सिंगलमध्ये. स्टील 1 टू गो. 17 धावा स्कोर कार्डवरती थोडंसं महागडं षटक जरूर म्हणावं लागेल. दीपराजचं षटक क्रमांक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 18 अंकावरती. या षटकामध्ये ब्रेक थ्रो लावावा लागेल. स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे रोहितला, नॉन स्ट्राईक इनला करणला आपण पाहत आहे. रोहित आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुभाष आले बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकामध्ये सुभाष पहिला बॉल घेऊन रोहितच्या विरोधात. पहिला बॉल इथे दिशेपासून भरकडत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव येथे स्कोर कार्डमध्ये जॉईंट होईल. 19 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. यावेळेला एकदा जरूर मिळेल. एका धावा मिळण्यापासून कोणीही अडू शकणार नाही. 20 धावा महागडं षटक म्हणावं लागेल. पहिलं षटक यावेळेला झेल होईल का? मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? मोठी चुकी घडत असताना
संधी निर्माण करून दिली होती दीपराजनं. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. हॅपी आला आणि इथे पुन्हा एकदा जीवनदान मिळत असताना करण या फलंदाजाला. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्रास स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूला गॅदर केलंय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? नक्कीच आपण पाहत आहे या थोडीशी चुकी आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. या चुका तुमच्या संघाला खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती नेऊ शकतात. या वेळेला विकेटचा पतन, धक्का लागणारा पहिला बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला, टिपला गेलाय झेल आणि संपलाय. फलंदाज करण सागेल, फलंदाज आलाय बाद डिझेल. स्टील टू गो. पाचवा बॉल केयूर आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगला बॉल भरावा लागेल आणि हा बॉल आलाय डॉट. आता कुठेतरी खंबा करताना दिसतोय हा गोलंदाज सुभाष. अगदी या षटकामध्ये 3 संधी निर्माण करून दिल्या होत्या सुभाषने, त्यामध्ये एका संधीला यश प्राप्त झालंय. या वेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल. षटक क्रमांक संपलाय. दुसरा 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 22 अंकावरती. 11.00च्या सरासरीने अद्याप बॅटिंग केली आहे. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये धावा किती बनतील टीम ॲव्हेंजर्स 11 या संघाची हे पाहणं गरजेचं असेल. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल इथे यस 2 धावा असतील. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता 2 धावा एकवटल्या गेल्यात. 24 बॅटची कडा घेतली. तदनंतर एकदा जरूर धावून एकवटली गेली. तदनंतर डिक्लरच्या स्वरूपात ही एक धाव, अर्थातच या 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 24 धावा टीमची टोटल. एव्हेंजर्स 11 या टीमला आपण पाहत आहे. नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? नो प्लस विकेट, अर्थातच फलंदाज होईल बाद. तिसरा बॉल. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदी हॅपी होते त्या ठिकाणी. सिंगल मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुरा त्याचा फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहता स्ट्राईक इनला. यावेळेला चांगला फटका म्हणावा लागेल. आल्या आपला बॅटचा फेस ओपन करत असताना हा डोकलाय. हवाई हल्ला डोकत असताना षटकार. Sammy Remix. घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने 2 बॉल 2 षटकार आपण पाहत आहे. स्टील 1 टू गो. अगदी या शिरगाव परिसर प्रीमियर लीग मध्ये फार चांगली कामगिरी, फार चांगला खेळ आशिषच्या माध्यमातून आपण राहिला आणि तोच आशिष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. या वेळेला पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज आलाय बाद. होईल का की फलंदाज सुखरूपपणे सेफ झोन मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचल. नक्कीच पाहावं लागेल. असं बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात त्या तब्बल 2. टीमची टोटल 3 षटकांच्या अखेरीस 39 अंकावरती. 39 धावा.
39 धावा. यस 3 षटकांच्या अखेरीस 40 धावा स्कोर कार्डवरती. 40 धावा लागल्या गेल्यात, 40 धावा जोडल्या गेल्यात, स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात त्या 40 धावा. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुधीरला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर आलाय. पहिला बॉल आणि इथे पहिला बॉल आलाय नो. सुधीरला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. सुधीर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे. आता कमबॅक करतोय सुधीर. आता कमबॅक करतोय. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल जरी नो आला, नोचं प्रत्युत्तर या डॉटने देत असताना सुधीर रसाळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. तदनंतर हा बॉल सुदर्शन चेंडूच्या खाली. कोणती चुकी होणार नाही. फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 मोर विकेट. विकेटचं पतन झालंय. जोराला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये एकच धाव मिळते. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम ॲव्हेंजर्स 11. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. अगदी आलो फुलटॉस बॉल होता. यावेळेला बॅटची कडा घेतली. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. सातत्यानं चुका घडतायत. बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या जातील त्या तब्बल 2. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या गेल्यात. यावेळेला देखील फटका फसलाय की काय. एकच धाव कंप्लीट स्ट्राईक एंडला. इथे मात्र थ्रो गेलाय. फलंदाज धावता धावता बाद होईल. पुनश्च एकदा आशिषा देखील खेळीचा झाल्यानंतर फलंदाज बाद. शेवटचे उर्वरित चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक. तब्बल टीमची टोटलचा जर विचार करायला गेला तर 45 धावा स्कोर कार्डवरती अद्याप जोडल्या गेल्यात. यावेळेला देखील प्रयत्न फसलाय की काय. पहिली धाव पूर्ण स्ट्राईक इनला. थ्रोफेकी होईल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. 48 धावा स्कोर कार्डवरती आणि 49 धाव्यांचं लक्ष आपण पाहत आहे. 48 धावा एकवटल्या. 49 धाव्यांचं लक्ष आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये पुनश्च एकदा करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आणि या ऐकूयात अनुज मोरे सरांचा आवाज. टीम्स मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच युनिटी बॉयचा संघ मात्र आपला घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच सिद्धांत साहेबांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच युनिटी बॉयज सातत्याने इथे होम ग्राउंड आहे त्यांचा आणि त्यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच एका बाजूला निशान सिसे आणि त्यासमोर फाईट करताना टीम युनिटी बॉयज. ही मॅच नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निशान सिसे आपण या लगेच विनंती असेल कॅप्टन पाठवायचं लगेच टॉस बॉक्समध्ये. बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे. कुठल्याही प्रकारचा वादविवाद करणं कारण की चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात. खरं असताना सातत्याने आपण त्यांना पाहत असतो. मनोज असतील तदनंतर नक्कीच तेजसला आपण पाहत असतो सातत्याने. चांगले पंचांची भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. येस चांगली मॅच. एका बाजूला टीम अव्हेंजर्स आणि त्यासमोर फाईट करताना जेसिका एंटरप्राइजेस बदलापूर बॉईज हा संघ खेळतोय. खऱ्या अर्थाने सन्मान्य श्रीधरजी धुळे साहेबांचा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला संघ इथे खेळतोय. आणि स्ट्राईकवर जेव्हा पाहतो एका बाजूला दीपराजला आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला सुदर्शनला इथे पाहतोय. दोन्ही मातबदार खेळाडू इथे मात्र फलंदाजीसाठी आले. दीपराज आणि नॉन स्ट्राईकला तर सुदर्शन.
एका बाजूला विचार केला तर दीपराज खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेट सातत्याने खेळत असतो आणि त्याचा क्लब देखील आपण करवईच्या मैदानावरती पाहायला मिळतो संध्याकाळच्या सत्रामध्ये कोचिंग त्याच्या माध्यमातून. आणि नॉन स्ट्राईक एंडला सुदर्शनला आपण पाहतोय, कुळगावमधील एक उभरता सितारा खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं बराच मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने, तोच सुदर्शन नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला दीपराजला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज. 20 पहिल्याच बॉलवरती तर पाहायला मिळतोय धावांचं श्री गणेश झालाय. अतिरिक्त धावन इथे मात्र धावफलक जाऊन सरसावेल 1 च्या आकड्यावरती. विनोदला आपण पाहतो या 20 सलगचा दुसरा फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवंतर धाव्याने 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या 20 ऑफसाईडच्या दिशेने फटची विकेट होती, परंतु इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली आहे. स्ट्राईकला आपण पाहतो आता सुदर्शनला पाहतोय. इथे मात्र एक मोठा खेळाडू आहे, मोठा नावाचा खेळाडू इथे मात्र स्टार खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुदर्शनचा जर विचार केला ना तर सातत्याने पूर्णपणे एक सीझन मी तर म्हणेन त्याच्या नावावरती राहिला. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, पाहावं लागेल. इथे मात्र एक ही चिकी सिंगल कंप्लीट झाली. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते, परंतु पाहावं लागेल. नॉट आउट असेल. यस, जोरदार लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं पंचांच्या माध्यमातून. बघा थोडंसं शांतता ठेवा विनंती असेल, महत्वाची मॅच आहे. दोन बॉल आणि 4 धावा फलकावरती आहेत. इथे मात्र फलंदाजी चुकीची घडत असताना फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज इथे मात्र बाद. मात्र एकच धाव इथे मात्र एकवडण्यात आली आणि धावांचा जर विचार केला तर 5 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो आडव्या पट्ट्याने खेळला. इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली आणि 5 बॉल आणि 6 धावा. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय डान्सी देऊन फटका खेळला लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, परंतु इथे मात्र हे बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगाने हरण्याच्या चप्पाळ्याने या 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. आणि आता मात्र या 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे आणि धावा जाऊन पोहोचलात 8 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 1 विकेट, 8 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल जर विचार केला तर 49 धावा यावेळेस मात्र कुठल्या गेल्या टीम एव्हेंजर्सच्या माध्यमातून. परंतु आता मात्र त्या चेस करताना कशा प्रकारे चेस करतील ते देखील पाहावं लागेल. टीम जेसिका एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती सुमितला आपण पाहतोय, राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 यावेळेस हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेने. इथे मात्र ड्राईव्ह केला. नो +1 इथे मात्र 2 धावा एकवडण्यात आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 दुहेरी अंकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे पाहतोय नकल विजय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक मोठ्या संघाला मात्र परास्त करून नेक्स्ट राऊंडमध्ये खेळताना टीम सम्राट सिसी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवा टप्पाचा बॉल, कॉकलेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय कार्पेट ड्राईव्हच्या साह्यानं. इथे मात्र 1 धाव एकवडण्यात आली आहे. धावफलकाचा जर विचार केला धावा जाऊन पोहोचल्यात 18 या आकड्यावरती. यावेळेस परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय टार्गेट हिट करायचं होतं, पाहावं लागेल. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र नॉट आउट. यस, 1 धाव कंप्लीट. चिकी सिंगल इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉल आणि चौकार.
अजूनही बाकी आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 धावा धाव फलकावरती आहेत आणि अजून जर विचार केला तर येणारे 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेल कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कुठल्या संघाला मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. उर्वरित 12 बॉल आणि 25 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. बघा स्पीडअप करा विनंती असेल, कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. टीम अव्हेंजर्स बघा विनंती असेल, जे प्रेक्षक बाहेर आहेत विनंती थोडस आतमध्ये येऊ नका. तेजस कडी लावून घ्यायचे. तेजस बघा खेळाडूंना फक्त विनंती आपण आतमध्ये थांबायचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे परंतु इथे मात्र काय गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती धक्का लागत असताना धक्का क्रमांक 4 फलंदाज इथे मात्र मुन्ना बॅक टू डॅक आउट. आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका. काय गोलंदाजी आहे, क्लास क्लास गोलंदाजी आहे. मी तर म्हणेन यावेळीच त्याचं आपण नक्कीच कौतुक करा टाळ्या वाजून त्या गोलंदाजाचं. छोटा पॅकेट बडा धमाका नक्कीच वयाच्या खऱ्या अर्थाने छोट्या वयामध्ये काय कामगिरी करतोय. काय गोलंदाजी क्लास. इथे मात्र महत्वाच्या क्षणी इथे मात्र गोलंदाजी करतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. 26 धावा धाव फलकावरती आहेत. सुकी मैदानामध्ये घडत्या वाईट बॉल अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. कृष्णाला आपण पाहतो यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र सलगची तिसरी जेल त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5 लागत असताना फलंदाज बाद झाला. आपण पाहतोय यावेळेस बॅटिंग साठी आला. इनाट नंबर 6 वरती आपण पाहतोय विशालला. यावेळेस काय गोलंदाजी क्लास क्लास लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका. वरती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज आहे. इथे मात्र टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. जर ही ओव्हर जर आवडली असेल ना तर नक्कीच टाळ्या वाजवा. काय गोलंदाजी फक्त आणि फक्त 3च धावा यावेळी खर्च केल्यात ते म्हणजे कृष्णाने या षटकामध्ये. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. कृष्णाचा जो विचार केला फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या त्यांनी 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात. नक्कीच करा. आपण जो विचार केला तर 13 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि सातत्याने काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून एक चांगली कौतुक. बॉलर यावेळेस आपण पाहतोय भावेशला. एक धावा. इथे मात्र आतषबाजी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर कमबॅक या मॅचमध्ये मात्र गरजेचं आहे. टीम जेसिका एंटरप्राइजेस आपण पाहतोय बदलापूर बॉईज हा संघ खेळतोय परंतु आता जर सामना जिंकायचा असेल तर प्रहार इथे मात्र करावं लागेल. डान्सिंग करून फटका खेळायचा होता. इथे मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचं कॉल परंतु इथे मात्र 2 धावा इथे मात्र एक वळल्या गेल्यात. आता मात्र बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5 लागत असताना विशाल बॅक टू डॅक आउट. फलंदाज बाद. यावेळेस फटका अचूक आहे. क्लास फटका धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
या 20 जर दोन्ही षटकार जर आले तर नक्कीच सामना मात्र समोरची टीम जिंकेल, परंतु एक चमत्कार या मॅचला मात्र बदलू शकतो. नक्कीच कंपल्सरी चेसिंग असेल बघा. डाचीवर फटका खेळायचा होता, प्रहार करायचा होता, परंतु इथे मात्र एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल फक्त आणि फक्त. औपचारिकता या मॅच मध्ये शेवटचा अभिनंदन आणि हरलेल्या ऑफ द मॅच ज्यांनी खऱ्या अर्थाने काय गोलंदाजी केली, छोटा पॅकेट बडा धमाका, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कृष्णा. तर नक्कीच विनंती असेल मान्यवर आपण पाहतोय नक्कीच सन्मान्य सुरेशजी राऊत साहेब त्यांचे शुभाचे आपण पाहतोय. एक आकर्षक चषक मारुती मॅचचा किताब खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आपले मुख्य आयोजक आहेत सिद्धांत राऊत साहेब. खऱ्या अर्थाने रजा घेत असताना धन्यवाद दादा. नक्कीच हेरंब आपल्याला पाहायला मिळतो. हेरंब आपलं देखील स्वागत आहे. एक नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. आपल्यासाठी देखील ऑल द बेस्ट. युनिटी बॉईज विपक्ष निशांत सीसी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. दोन्ही टीम्सला विनंती आहे वेळ घेऊ नका. बघा बराच वेळ झाला आहे, खऱ्या अर्थाने बरेच मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. सो विनंती असेल वेळ घेऊ नका, लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. निशांत सीसी आणि युनिटी बॉईज नक्कीच एक घरचा संघ होम ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. तो संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. साहिल असेल, तदनंतर मयूर दिवेकरला पण पाहू, तदनंतर हेरेमला पण पाहू. नक्कीच सिद्धांत राऊत यांचा संघ आहे, घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने इथे सराव करत असतात या मैदानात.